नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। आता आपण आहोत नालासोपारा शहरात। या नालासोपारा शहरात पावसाळ्यात विजेची जी काही समस्या आहे ती अधिक आकर्षाने जाणवते। त्यामुळे आता त्या संदर्भात आपण येथील काही पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची जी काही भूमिका आहे या संदर्भातील ती जाणून घेऊया। जय महाराष्ट्र। मी रामचंद्र राठोड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वार्ड क्रमांक 82 चा शाखा प्रमुख। आज महावितरणचा जे भोंगळ कारभार चाललाय, म्हणजे डीपी तर खुले आहेतच, म्हणजे त्यात कुठेही तुम्ही गेलात तर डीपी तुम्हाला खुलीच मिळणार आहे, एकही झाकण लावलं नसतं। तसंच लाईट जाण्याचं प्रमाण एवढं वाढले, ठीक आहे, मोठं वादळ वारं येतं जाते लाईट, हे आम्हाला माहिती आहे, पण हे असं अचानक त्यांची रोज सकाळी लोक कामावर जायच्या टायमाला रोज लाईट जाते, त्यांच्याकडे कंप्लेंट केली की ते येईल, हे फक्त आश्वासनं देतात, मग नंतर कधी कधी एक एक दिवस लाईट नसते। आणि एक दुसरं त्यांचं एक आहे, जर आपण एखादं बिल लेट होतं भरायला, तर ते बिल लेट झाल्यानंतर एक नोटीस येतं, नियमानुसार नोटीस देणं भाग आहे त्यांना, पण ते नोटीस न देता ते सरळ मीटर कापतात। आणि ते मीटर न म्हणजे कोणतेही नोटीस पहिलं द्यायचं। आता मुंबईमध्ये पण गेला तर नोटीस शिवाय मीटर कापलं जात नाही। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये की आमचे काही घरामध्ये लाईटचं प्रमाण कमी जळतं, तर त्याचं मीटर त्या हिशोबाने त्याचे हे पडतं, रिडिंग पडतं, आणि त्या रिडिंग म्हणजे कमी काय येतं, मग ते काय म्हणतात की तुमचं मीटर फॉल्टी आहे, तुम्ही मीटर चेंज करून घ्या। मीटर चेंज करायचं काम हे MSEBीचं आहे आणि ते त्यांनीच केलं पाहिजे। पण जर त्यांचं मीटर लाईट बिल कमी येतं तर त्यांच्या घरी जाऊन तुम्ही चौकशी पहिली केली पाहिजे की त्यांच्या घरात खरोखर लाईट जास्त जळते, आणि जर जास्त जळत असेल तर तुम्ही फॉल्टी म्हणाल, पण त्यांच्या घरात लाईट जर जळतच नसेल तर ते मीटर फॉल्टी होणार कसं? आणि हे आता सर्रास चाललंय, आणि त्यांनी सांगणार तुम्ही लाईट मीटर बदलून घ्या। म्हणजे MSEBीचं काम आहे की मीटर बदलायचं, फॉल्टी असेल तर त्यांनी नक्की मीटर बदलावीत, पण कुठलाही विचारविनिमय न करता त्यांनी जे डायरेक्ट फॉल्ट आहेत म्हणून त्याला अंदाजे बिल द्यायची समोरच्याला, आणि त्या नाही भरलं त्याच्यावर दादागिरी करायची। त्यांच्या MSEBीच्या कार्यालयामध्ये जर तुम्ही गेलात, कधीही तुम्ही जावा, तिथं तुम्हाला भांडणच दिसतील, कारण हे लोक तिथं दादागिरीशिवाय बोलत नाहीत। जनतेचे नोकर आहेत ते, पण जनतेचे मालकासारखे ते वागतात, तिथं जनतेला अजिबात तिथं थारा देत नाहीत, आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये। तर मला आता MSEBीला एवढंच तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की ह्यात जर सुधारणा नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना हा पक्ष काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। सर, इथे नालासोपाऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोंबकळत्या तारा आहेत किंवा उघडे डीपी बॉक्स आहेत, तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? ते तर त्यांनी रिपेअरिंग केलंच पाहिजे, आणि ते जर आता कधी आम्ही कंप्लेंट घेऊन गेलो, आता मी एक छोटीशी तुम्हाला मी माझ्या इंडस्ट्रीचं सांगतो, आता इंडस्ट्रीचा नेम, तर इंडस्ट्रीमध्ये आमची केबल जळाली होती, 3 दिवस पूर्णपणे धंदे बंद होते इंडस्ट्रीचे। मी आता त्या इंडस्ट्रीचं नाव सांगतो, दिवाण 6 नवघर वसई पूर्व। तर तिथं आम्ही डांगे साहेब तिथे हे आहेत, तर त्यांना भेटलो, तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की ती केबल तुम्ही बदला, आणि ती केबल मग शेवटी काय करायचं, शेवटी आमचे धंदे आहेत, आम्हाला मग ते पैसे गोळा करून ती केबल घातली। 3 दिवस पूर्णपणे धंदे बंद होते, आणि केबल जळाल्यानंतर त्यांचं काम आहे म्हणजे मेन बॉक्स पर्यंत केबल द्यायचं MSEBीचं काम आहे। एवढं मला जर माहितीप्रमाणे तेवढं ती आहे की ते MSEBीने दिलं पाहिजे, पण MSEBी ते करत नाही, ते समोरच्या ग्राहकावरच ते सगळं टेपवते। मग ह्या महावितरणच्या ज्या कारभारामुळे कोणाचा बळी जातो किंवा अजून जाण्याची शक्यता आहे, कारण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? तेच आता MSEBीचे हे जे काही आमचं शिष्टमंडळ शिवसेनेचं देशमुख साहेबांच्या ह्याच्यात गेलो होतो आम्ही, तर त्यावेळी त्यांनी आश्वासनं दिली तर ती नाही पाळली गेली, तर वरून काय होईल, पण आमच्या विभागात जर काय झालं तर आम्ही MSEBीला सोडणार नाही। आमच्या विभागापुरतं आम्ही सांगू शकतो, कारण आम्ही ठीक आहे, आम्ही शहरावर नाही म्हणजे शहराचं सांगू शकत नाही, पण विभागापुरतं आम्ही सांगतो की MSEBीचा आम्ही सोडणार नाही। काही हो, त्यांनी त्यांचे कारभार सुधारावा, ह्या ज्या वायर आहेत त्या सरळ कराव्यात, त्या डीपी आहेत त्या सरळ कराव्यात, आणि लोकांना सेवा द्यावी। तुम्ही जसा आमच्याकडून वीज बिल वसूल करता तसं आम्हाला तुमची सेवाही मिळाली पाहिजे। मग महावितरणच्या या कारभारामागे कुठेतरी सत्ताधारी पक्षांचा काहीतरी हात आहे का, किंवा इथले जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे? वसई विरारचा सत्ताधारी पक्ष म्हणा किंवा आता राज्यातला सत्ताधारी पक्ष म्हणा, हे यांचाच यांच्याकडे दुर्लक्ष असतं, कारण वसई विरारमध्ये सत्ता पक्ष 30 वर्ष ते सत्ता भोगतायत, पण ह्या MSEBीकडे ते त्यांचं दुर्लक्ष। आमदार आहेत, आमदारांनी हे बघितलं पाहिजे, हा जनतेचा प्रश्न आमदारांनी सोडवला पाहिजे, पण आमदार मला वाटतं कुठे असतात ते माहित नाही, फक्त ते आपले
प्रोग्राम असतात. आता गणपतीला ते गणपतीच्या दर्शनाला दिसतील, बाकी वेळेला आमदार इथं दिसत नाही. आणि मग आता सरकार किंवा म्हणजे स्मार्ट मीटर आणायचा असा विचार आहे, तर मग इथल्या ज्या काही उघड्या वीज तारा आहेत तर त्या भूमिगत व्हाव्या अशी इच्छा आहे की आधी स्मार्ट मीटर मिळावा? नाही, उघड्या तारा पहिल्या भूमिगत व्हाव्यात आणि स्मार्ट मीटर आणून तुम्ही काय साध्य करणार आहे स्मार्ट मीटर पाठीमाग? जसं म्हणजे जे आता मी ऐकलं ते म्हणजे ते मोबाईलच्या रिचार्ज सारखं तुम्ही रिचार्ज करणार तेच ना. मग जर आता एखाद्या व्यक्तीचं जर पगार नाही झाला, त्याच्याकडे पैसे नाहीत, मग त्याची लाईट बंद होणार का? तो भरतोय भलं ठीक आहे, त्याला लेट झालं तुम्ही फाईन मारताच आम्हाला. जर आमचा आज जर 10 रुपये एक दिवसासाठी 10 रुपये तर बसतोयच ना, 10 रुपये 20 रुपये 30 रुपये बसतोय. मग जर स्मार्ट मीटर पाहिजे, एखाद्याकडे पैसे नाहीत, मग त्यानं काय करायचं? हे सरकारनं त्याच्यावर सोल्युशन द्यायचं आणि मग त्यांनी स्मार्ट मीटर आणावं. पण हे काय करणार? एखाद्याकडे पैसा जर नसेल आणि त्यानं त्या दिवशी त्याचा नाही प्रॉब्लेम काय तर असेल, नाही केलं असेल, मग त्यांनी काय करायचं? मग हे कुणासाठी तुम्ही स्मार्ट मीटर आणता? स्मार्ट मीटर यावं मगच जनता सुधारणार असं आहे का? आरोग्याच्या बाबतीत तिथं भरपूर आरोग्याला हॉस्पिटलच नाही आपल्या शहरामध्ये, ते बघावं. शाळेसाठी आता ऍडमिशनसाठी लोक मुलांना ऍडमिशन मिळत नाही चांगल्या कॉलेजमध्ये, ते बघावं. कॉलेज कुठे ते सुधारणा करावी, शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा करावी. फक्त स्मार्ट मीटर आणून फक्त पब्लिकनं पैसे वसूल करायचे एवढं धंदा बंद करावं सरकारनं. तर आता आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने महावितरणच्या या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर कधी महावितरणला जाग येणार की अजून काही जणांचे बळी गेल्यानंतर महावितरण जागी होणार, तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.